वाळूची चोरटी वाहतूक लोकप्रतिनिधी प्रशासन सुस्त। जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या दिल्या सूचना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्याकरता जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तालुका प्रमुख श्री सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी वर्धा हिंगणघाट तालुक्यातील नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले। दिनांक 20 मार्च 2025 ला गुरुवारी सायंकाळच्या वेळेस जवळपास 50 ते 60 वाळू भरलेले टिप्पर हिंगणघाट तालुक्याच्या नदीपात्रातून वडनेर अल्लीपूर धोत्रा मार्गाने वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचं आढळून आले। त्याबाबतचे व्हिडिओ फुटेज व संबंधित फोटो जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले। सविस्तर वृत्त। पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले की वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या मार्गाने आपल्याला महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट तसेच तहसील कार्यालय हिंगणघाट व पोलीस विभागातील पोलीस स्टेशन वडनेर तसेच पोलीस स्टेशन अल्लीपूर यांचे कार्यक्षेत्र असून सुद्धा या प्रकारच्या रेतीची चोरटी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे। यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे। महसूल विभागातील वाळूची चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी फक्त कागदावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गट तयार करून वरिष्ठांना दाखवण्याकरता ठेवला आहे, परंतु त्यांच्या मार्फत कुठलीही कार्यवाही होत नाही। मागील काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील काही महसुली अधिकारी यांनी आपल्या कामाची पावती देत वाळूची चोरटी वाहतूक करणारे छोटे व्यावसायिक ट्रॅक्टर मालक व ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून ती बातमी वृत्तपत्राद्वारे प्रकाशित केली, परंतु तालुक्यातील इतर भागातून वाळू चोरीची वाहतूक करणारे टिप्पर व ट्रक कधीही पकडून त्यांच्यावर कारवाई करताना दिसले नाहीत। सदर वाळूची तस्करी करणाऱ्या टिप्पर ट्रक मालकांवर सत्तेतील असलेल्या कुठल्या नेत्याचा लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे काय किंवा त्यांचा प्रशासनावर दबाव आहे का असा प्रश्न जिल्हाधिकारी यांना करण्यात आला। तरी आपण तात्काळ सदर विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन निपक्षपातीपणे कारवाई ताबडतोब करावी। आपल्या विभागामार्फत कार्यवाही होत नसेल किंवा कार्यवाहीस दिरंग होत असेल तर सदर रेती माफिया हे सत्तेतील असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादानं कुणाला न घाबरता रेती तस्करी सुरूच ठेवेल। उद्या बीडची पुनरावृत्ती या वर्धा जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आमच्या वतीनं आपणास नम्र विनंती करण्यात आली आहे की शासनाचा महसूल बुडू नये म्हणून वाळू चोरी करणाऱ्या या रेती माफियावर तात्काळ कारवाई करावी। यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। निवेदन देताना पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे, शीतल चौधरी, अनंता गलांडे, चंद्रकांत भुते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्टर हर्षाली सातघरे, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी हिंगणघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.